बॉसनी या लोकांना कुठून पकडून आणलेलं आहे हेच कळत नाहीये. कारण यांना एकही टास्क चांगल्या रीतीने खेळायचा नसतो. मग तो अन्नाविषयी असो नाहीतर गार्डनच्या रिलेटेड असो. तर आत्ता आहे बीबी पापड फॅक्टरी टास्क. तर 2 ग्रुप पाडलेले आहेत आणि गार्डन एरियामध्ये हा टास्क आहे. तर पहिला ग्रुप आहे दीपाली, विशाल कोटियन, सागर आणि रोशन भजनकर. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत प्राजक्ता, करण, तन्वी आणि दिव्या. तर या चौघांना पापड लाटायचे आहेत आणि दुसरे जे सदस्य आहेत त्यांनी ते पापड वाळत घालायचे आहेत आणि अशा पद्धतीने कोणाकडे पहिल्या राऊंडमध्ये किती पापड होतील याच्यावरून पहिल्या राऊंडचा विजेता ठरणार आहे. सेम दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा हेच घडणार आहे. पण इथे मध्येच यांचं भांडण होताना दिसतंय. आता पापड लाटणे हे तर अन्नाविषयीची गोष्ट आहे आणि तरी सुद्धा हे लोक भांडतायत, एकमेकांच्या अंगावरती पीठ टाकतायत. करण तर रुचिताच्या अंगावरती पीठ टाकतोय आणि त्याच्यामध्येच रुचिता इतकी हायपर होते की ती करणला डायरेक्ट त्याला मारायला त्याच्या अंगावरती जाते आणि ज्यावेळेस तिथे विशाल सोडवायला येतो त्यावेळेस मात्र त्याच्यामध्ये झटापटी होते की तिने मला मारला आहे, मी तिला मारणार. तर बिग बॉसच्या घरामध्ये एकमेकांवर हात उचलणं हे तर चुकीचंच आहे आणि इथे तर रुचिता आणि तन्वी या दोघींमध्ये रुचिताने तन्वीच्या ग्रुपचं जे पोळपाट आहे तेच उचलून आणलेलं आहे. टास्कमध्ये ते खेळतायत तर चांगलं, पण ज्या पद्धतीने ते एकमेकांच्या अंगावरती पीठ टाकणं जे आहे या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये जो वाद होत आहे तो खूप बेकार आहे. म्हणजे अशा पद्धतीने अन्नाची नासाडी, अन्न म्हणजे पापडाचं पीठ हे सुद्धा एक अन्नच आहे आणि त्याला घेऊन सुद्धा हे इतकी नासाडी करतायत. तर काल जो रोशन भजनकरने मुद्दा मांडलेला होता नॉमिनेशन टास्कमध्ये की इथे खूप अन्नाची नासाडी होते, तो मुद्दा अगदीच करेक्ट होता. कारण एकाला जरी याच्याविषयी वाटलं तरी राकेशचा आवाज आपल्याला ऐकू येत आहे प्रोमोमध्ये की अरे बिग बॉस हा टास्क रद्द करतील. तर असं काही होऊ नये. कॅप्टन्सीचे उमेदवार झाले तर मागच्या आठवड्यामध्ये पण कॅप्टन नव्हता, इतिहासातली पहिलीच ही गोष्ट होती असं भाऊनी सुद्धा सांगितलं की 2 घरामध्ये कॅप्टन होणार होते तरी सुद्धा त्यांना टास्क खेळता आला नाही आणि तो टास्क रद्द झाला. तसंच इथं देखील होणार आहे आणि इथं तर डायरेक्ट रुचिता करणच्या अंगावर जाते, करण सुद्धा रुचिताच्या अंगावर जातो. म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये चाललेलंच काय आहे, मुलगा मुलगीच्या अंगावर, मुलगी मुलाच्या अंगावर, काहीही. त्या दिवशी तर तन्वी विशालच्या अंगावर गेली आणि भाऊच्या धक्क्यावरती सांगते की नाही मी त्याला बोलायला गेलेले होते. अशा पद्धतीचा हा टास्क हा रद्द होतोय की काय असंच वाटत आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि तुम्ही किती एक्सायटेड आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.